क्रांतिसूर्य महामानव महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. महात्मा ज्योतिबा फुले मार्केटमधील त्यांच्या पुतळ्यास जळगावकरांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास महापौर दीपमाला काळे, समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील, रितेश माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. याच निमित्ताने तरुणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव देखील जपली. महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करत जळगावकरांनी ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खरं राष्ट्रीय पुरुषांचं योगदान आमच्या देशासाठी खूप राहिलेलं आहे. आज आम्ही जयंती बनवत असताना कदाचित आम्हाला चौकाला नाव देणं, जयंती बनवणं, महामार्गाला नाव देणं हे खूप सोपं आहे, पण त्यांच्या विचारावरती चालणं खूप कठीण कार्य आहे. आणि मला वाटतं आज ह्या निमित्ताने त्यांचे जे विचार होते त्या विचाराच्या कार्याला आपण मानवंदना करूया आणि त्या कार्यावरती आपण चालण्याचा संकल्प करूया. आज 200वी जयंती आज आपण बनवतोय. मी सर्वांना आवाहन करेल की आज आपण एक 200 झाडं पर्यावरणासाठी लावण्याचा संकल्प करून आपण 200 झाडं लावून, मला वाटतं एक पेड माँ के नाम, सर्वांनी आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून नक्की पर्यावरणासाठी मदत होईल हा संकल्प करूया. याच खरं आपण जयंती बनवण्याच्या शुभेच्छा होती. खानदेश माळी महासंघाच्या वतीने ते पर्यावरणावरती काम करतात आणि मला वाटतं आज फळं वाटपांना उन्हाळा आहे, पक्षींसाठी पाण्याची खूप आवश्यकता आहे, धान्य असेल, पाणी असेल ठेवण्यासाठी मला वाटतं एक चांगला उपक्रम ते राबवत आहेत. त्यांचाही मनपूर्वक मी धन्यवाद देतो त्यांना. यांच्या 200वी जयंतीनिमित्त त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस मानवंदना दिली. तसंच या ठिकाणी आमच्या खानदेश माळी महासंघाचे प्रदेश सचिव आणि समता परिषदेचे महानगर अध्यक्ष वसंत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी पक्ष्यांसाठी फळं वितरित करण्यात आल्या. बाजूला रक्तदानाचा स्टॉल आहे, ज्याला समाजाची खूप अत्यंत आवश्यकता आहे. वसंतदादा यांनी एक निर्णय घेतलेला आहे की या 200वी जयंतीनिमित्त ह्या एका वर्षात 200 वृक्ष लावायचे आणि त्यांना जगवायचं. आज समाजामध्ये जेव्हा कोरोना आला तेव्हा ऑक्सिजनची फार गरज भासली होती. ती गरजाची जाणीव ठेवून वसंत भाऊंनी जो कामाचा ध्यास घेतला वृक्षारोपणाचा, तो एक कार्यक्रम असेल. त्यानंतर जानकीनगरमध्ये अत्यंत भव्य असं सजीव आरास करून महात्मा फुलेंची रॅली त्या ठिकाणी काढण्यात येणार आहे. ती रॅली महात्मा फुले पुतळा फुले मार्केटमध्ये येणार आहे, तिथं त्याची सांगता होणार आहे. तसेच जळगाव शहरामध्ये विविध कॉलन्यांमध्ये, विविध भागांमध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने, मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे.